कासारवडली येथे मेट्रोच्या कारशेडमध्ये जाणाऱ्या जमिनींच्या नावामध्ये मोठा फेरफार करण्यात आला होता। कासारवडली गावातील शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पबाधित नागरिकांच्या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला। 2024 साली सोनावले बिल्डर यांनी एका दिवसामध्ये या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांची नावं ही कुळामधून कमी केली होती। एवढेच नव्हे तर एकाच दिवशी विदेशी कंपनीकडून सोनावले बिल्डर यांनी करोडो रुपये देखील घेतले होते। मात्र प्रत्यक्षात भूमिपुत्रांना हे पैसे दिलेच गेले नाहीत। स्थानिक असलेले राम ठाकूर आणि भाजप नगरसेविका अनिता राम ठाकूर यांनी हा प्रश्न उचलून धरत आपली समस्या आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मांडली होती। त्या अनुषंगाने स्थानिक नगरसेविका अनिता राम ठाकूर यांनी ग्रामस्थांना न्याय देण्याकरिता भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयापर्यंत जाऊन याबाबतचा पाठपुरावा केला। अखेरीस या लढ्याला यश आले। अखेरीस आपल्या हक्काच्या जमिनीच्या कुळधारकांना न्याय मिळाला आणि या लढ्यामध्ये सोबत असलेले आमदार निरंजन डावखरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कासारवडली येथील राम मंदिर परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी मोठ्या संख्येने कासारवडली येथील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी यावेळी या लढ्यामध्ये यश मिळाल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा विशेष सत्कार केला। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलं। त्याचबरोबर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना आपल्या हक्काच्या कागदपत्रांचं वितरण देखील करण्यात आलं। तर या संपूर्ण यशाबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार देखील मानलेले आहेत। तर या संपूर्ण कार्यक्रमाबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे आणि राम ठाकूर यांनी व्यक्त केल्या आहेत। आज या इकडे गावकऱ्यांचे अनेक महिन्यांपासून लढा सुरू होता। याच्यामध्ये वडवलीच्या इकडचा जो कारशेड आहे त्याच्यामध्ये नावांच्या सातबाऱ्यांमध्ये कोणीतरी हेरफेर करतंय का हा प्रश्न खरं तर निर्माण झाला होता। या संदर्भातली तक्रारी या सातत्याने येत होत्या। मी आपल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळजी त्याचबरोबर या संदर्भातले संबंधित अधिकारी प्रांत असतील, याच्यामध्ये तहसीलदार असतील, याही लोकांनी योग्य वेळेस योग्य तो सहकार्य केलं। या संदर्भात पाठपुरावा करत असताना एक बैठक आम्ही पहिले कलेक्टर ऑफिसला लावली आणि त्याचे मिनिट्स घेऊन याच्या संदर्भातला जो सातत्याने पाठपुरावा केला त्याच्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा न्याय हा भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाकडनं शासनाकडनं गावकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्याचं काम हे मी माझ्या माध्यमाने निश्चितपणे केलेलंच आहे। पण त्याचबरोबर आपण आज बघतोय की वडवली असेल, मोगरपाडा असेल, या सगळ्या भागांमध्ये सातत्याने आपलं कोस्टल रोडचं काम चालू आहे। आपलं मेट्रोचं लाईन 4चं कारशेडचा विषय असेल, त्याचबरोबर इंटरनल मेट्रोचा कारशेडचा विषय असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टसाठी या जागा लागणार आहेत त्यावेळेस गावकऱ्यांना योग्य तो मोबदला भेटण्याच्यासाठी काही वर्षांपूर्वी एक बैठकही झाली होती। त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे या त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये यांना एक मोबदला प्रशासनाकडनं ठरला होता, पण त्याची कारवाई अजून झाली नाही। याचा पाठपुरावा हा माझ्याकडनं सुरू आहे। नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली बैठक पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होईल आणि निश्चितपणे यांना न्याय भेटेल असा विश्वास मला आहे। सर, पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र शेतकरी असतील यांच्या जमिनी शासनाच्या विविध विकास कामांसाठी घेतल्या जातात, परंतु कुठेतरी मग तो वेगवेगळे महामार्गांची कामं असतील महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारे त्यांना मोबदला मिळत नाही। नेमका या मोबदला न मिळण्यामागे सरकारी अधिकाऱ्यांची कुठेतरी बघे दिसते का? नाही, हे माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे फडणवीस साहेबांच्या या सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीला न्याय हा निश्चितपणे भेटणार आहे। कुठल्याही गावकरी हा निश्चितपणे वंचित राहणार नाही। त्याला न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही सगळेच करणार आहोत। मी स्वतः याचा पाठपुरावा करतोय। आमचे इकडचे पदाधिकारी राम ठाकूर, आमच्या ठाकूर वहिनी हे सगळे या गोष्टींचा पाठपुरावा करतायत आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारं फडणवीस सरकार हे या लोकांना न्याय मिळवूनच देईल। काय सांगाल, या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना अनेक वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला, ते कोर्टाची ऑर्डर खरोखर मी धन्यवाद मानतो पहिल्यांदा आपले आमदार निरंजन डावखरे साहेबांचं, कारण डावखरे साहेबांजवळ तर हा विषय गेला जो सोनावाला कासारवडलीचा विषय होता। सोनावाला जो विकासक आहे त्या विकासकाने या पूर्ण गावकऱ्यांची शेती जी त्यांच्या एका दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण त्यांचे उतारावरची नाव होती ती कमी करून त्या विकासक जो सोनावाला त्याचं नाव चढलेलं।
त्याच्यानंतर या गावकऱ्या म्हणजे ते सगळे खोटे ऐवज बनवून दस्तऐवज बनवून त्यांनी त्याच्यावर म्हणजे जे मयत लोक होते 20 वर्षापूर्वी त्याचे अग्रीमेंट केलेले 10 वर्षापूर्वी, म्हणजे असे खोटे सगळे पेपर तयार करून त्यांनी त्याची नावं चढवली होती. आणि ते काम जे ते नावं उतरवण्याचं परत काम कोर्टाकडनं ऑर्डर काढण्यासाठी जी आपल्या डावकर साहेबांनी जी मदत केली ती वडवलीचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण त्यांचं हातातलं त्यांच्या ताटातलं जेवण त्यांनी काढून घेतलेलं होतं, पण ते परत त्यांच्या ताटामध्ये जेवण भरण्याचं काम जे निरंजन डावकर साहेबांनी केलेलं आहे ते हे आपले भूमिपुत्र आहेत हे कधीच विसरू शकत नाही. कारण आमचे आमदार जे आहेत माननीय संजय केळकर साहेब आहेत, माननीय निरंजन वसंत डावखरे साहेब आहेत, हे नेहमी आपल्या भूमिपुत्रांसाठी लढत असतात. कारण भूमिपुत्रांवर वेळेवर इथे जो अन्याय होत असतो त्यासाठी त्या अन्यायासाठी लढणारे फक्त आमचे दोनच आमदार आहेत, एक संजय केळकर साहेब आहेत, एक निरंजन डावखरे साहेब आहेत. यांचा नेहमीच आम्हाला साथ भूमिपुत्रांना असते. त्याबद्दल मी डावखरे साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो.